नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 12 फेब्रुवारी 2025 वार बुधवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थितीला, माणसांना, नशिबाला दोष देत नाही. ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. राजापेठ पोलिसांनी 19 वर्षीय प्रेम चिलके याला चायना चाकूसह ताब्यात घेतले आहे. प्रेम चिलके या युवकावर गुन्हेगारी इतिहास असून तो हमालपुरा परिसरात दहशत पसरविण्यासाठी सक्रिय होता. राजापेठ डीबी पोलिसांनी गंभीर माहिती प्राप्त झाल्यावर तातडीने कारवाई करत प्रेम चिलके याला अटक केली आहे. प्रेम चिलकेवर 425 आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यावर फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गंभीर हल्ला आणि राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील 326 कारवाईचा गुन्हा समाविष्ट आहे. या कारवाईसाठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पोलिसांनी विशेष मेहनत घेतली आहे. पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या नेतृत्वाखाली डीबी पोलिसांची एक तुकडी तयार करण्यात आली होती, ज्यात मनीष करपे, पंकज खटे, रवी लिखितकर, विजय राऊत, गणराज राऊत, सागर भजगवरे आणि संजय कडू यांचा समावेश होता. ही कारवाई राजापेठ आणि आसपासच्या परिसरात अधिक सुरक्षा निर्माण करण्यासाठी महत्वाची ठरली आहे. चायना चाकू आणि दहशतवादी कृत्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. येत्या काळात अशा घटनांचा सामना करण्यासाठी पोलिसांची आणखी कडक तपास सुरू राहील. अमरावतीत संतापाचा भडका. 3 वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचारानंतर उपचारात दिरंगाई झाल्याने भीम ब्रिगेड संघटनेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मागणी पूर्ण न झाल्याने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. संपूर्ण घटना जाणून घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये. पोरीवर बलात्कार झाला, त्याही पोरीला तुम्ही 2 तास तुमच्या नर्सनी दिला, उपचार नाही दिला आणि तेच धंदे करत बसाव काय? तेच तुमच्यावर ताशेरे ओढत बसाव काय? आणि आमच्या विरोधात मग तुम्ही बंद आंदोलन पुकारता आणि तुम्हाला एखाद्या खासदाराचा फोन येते, तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही साहेब. त्या संघटना आहे ना, म्हणून असं नाही साहेब. आम्हाला पगार आहे काय? आम्हाला पगार भेटते का? प्रसंग कुठून? कोणत्या पोरीवरून आम्ही जर काही करत असं साहेब मला सांगा, तुम्ही दोन्ही तबले वाजवता, तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही त्याच्यावर कारवाई करतो, मग आम्हाला तुम्ही कारवाई दिली काऊन नाही साहेब? त्या दिवशी तुम्ही कारवाई दिली काऊन नाही? चालते 6 वर्षाच्या मुलीसाठी धोका करेल. चांगले संबंध
माझा आणि तुमचा मुलगा वेगळा. त्याचा मुलगा माझा तुमचा तो रॉकेटसाठीचा. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपचारात झालेल्या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या संघटनेने थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणावर प्रशासन काय निर्णय घेणार आणि संघटनेच्या मागण्यांना प्रतिसाद मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील अपडेटसाठी पाहत राहा फक्त सिटी न्यूज. अमरावती जिल्ह्यातील सोनारखेडा गावातून मोठी बातमी समोर येत आहे. भ्रष्टाचार विरोधात मोहिमेअंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत महिला सरपंचाला लाच घेताना रंगेहात पकडलाय. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर बातमी. अमरावती जिल्ह्यातील सोनारखेडा गावातील महिला सरपंच सोनू सोळंके यांनी गावातील बांधकामासाठी कंत्राटदाराला दिलेल्या बिलानंतर त्यांच्याकडून 36,000 रुपयांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची खात्री केल्यानंतर एसीबीने कारवाई करत महिला सरपंचला रंगेहात पकडलेत. या प्रकरणात लाचलुचपत विभागाने सोनू सोळंके यांच्या घराची झाडाझडती घेतली असून त्या ठिकाणी काही महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. सध्या आरोपींविरुद्ध कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सामान्य नागरिकांच्या विकास कामामध्ये भ्रष्टाचार होत असेल तर ते निश्चितच गंभीर आहे. प्रशासनाने आता या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. या संदर्भात पुढील अपडेटसाठी आम्ही तुम्हाला देत राहू. पाहत राहा सिटी न्यूज. अंजनगाव तालुक्यातील लखाड गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. 27 वर्षीय विवाहितेने कौटुंबिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. जाणून घेऊया सविस्तर अहवाल. लखाड गावात अर्चना प्रमोद लबडे हिने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी पोलिसांपुढे आक्रोश व्यक्त केलाय. आईने सांगितले की मागील अनेक वर्षांपासून सासरकडून वारंवार पैशांची मागणी होत होती. शिवाय मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचललेत. एक मुलगा आणि मुलगी आहे तिला. किती वर्षाची? तिसरीत आहे पोरगी. तो आहे 6 वर्षाचा. 9 वर्ष 6 वर्ष. पैसे जसे पैसे अटकाला म्हणून आम्हाला एक शब्द सांगितला. मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला आणि मॅम दुसऱ्यापासून फोन लावला. आलो तिच्या गयाले सारा हिरो आहे ना इथं आणून टाकलं. बेवारीस तिले कोणी नाही म्हणून आम्ही मतलब अशी बिमार पडली अशी तर आम्ही गेलो तर घरी मंडप टाकून आले. भासरे तिसरे रिश्तेदार द्यायचे. मृत अर्चनाला 5 वर्षाचा मुलगा आणि 9 वर्षाची मुलगी आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. माहेरच्या मंडळींनी पोलिसांकडे आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. अखेर अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी पतीसह सासरच्यांना अटक केली आहे. त्यानंतरच अर्चनाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना समाजाला विचार करण्यास भाग पाडणारी आहे. पैशांसाठी होणारा छळ आणि कौटुंबिक हिंसाचार वैवाहिक महिलांच्या जीवावर बेतत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई होणे गरजेचे आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज. अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथे बनावट कागदपत्रे सादर करून जन्मदाखला मिळवण्याच्या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनुसार 27 जणांविरुद्ध चौकशी सुरू होती. ज्यामध्ये 5 जणांची चौकशी अंती खात्री पटल्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात आरोपींच्या नावांची यादी समोर आली आहे. ज्यात नजराणा बी साहेब खा, सय्यद करामत अली, शेख नजीर शेख रशीद खान अयान आणि अब्दुल सलीम अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. परंतु समितीचा अहवाल येण्यापूर्वीच या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने तपासणी सुरू केली आहे. संबंधित कागदपत्रे आणि आरोपींच्या कृत्यांचा तपास करण्यासाठी अधिक पावले उचलली जात आहेत. बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा. आता महाराष्ट्रात 5वी FIR गुन्हा दाखल झाला आहे. अंजनगाव सुर्जी अमरावती जिल्ह्यात 1484 अर्ज प्रमाणपत्राची चौकशी होणार आणि बांगलादेशींना
पकडून परत बांगलादेश पाठवले जाणार. असे गंभीर प्रकरण समोर येत असल्याने प्रशासन अधिक कडक पावले उचलण्यास तयार आहे. या तपासामध्ये काय निष्कर्ष लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. ये अभी पिस्टल के नोक पर ये लेडीज टीचरों को बोलता है कि तुम्हारे पिछवाड़े में गोली मारूंगा. हमसे इलीगल चीजों की मांगनी की गई. पहले मैं उसके कपड़े यहाँ पर फाड़ूंगा, मेरी फैमिली उसके साथ रेप करेगी, हमें बनकर हमको मारते हैं, फिजिकल रिलेशनशिप की मांगनी करते हैं. तुम्हारे पिछवाड़े में बंदूक की गोलियां दाग दूंगा. अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांच्या दौऱ्यानंतर अकोला पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पातूर येथील काँग्रेस नेते व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष सय्यद कमरुद्दीनवर शिक्षकांच्या तक्रारीनंतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया विशेष वृत्तांत. अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे मिया खान यांनी अकोला जिल्ह्यातील पातूर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी एक शिक्षण संस्थेचा दौरा केला, जिथे अनेक शिक्षकांनी काँग्रेस नेते सय्यद कमरुद्दीनच्या विरुद्ध लैंगिक शोषण आणि मानसिक छळाच्या गंभीर तक्रारी केल्यात. या तक्रारीनंतर लगेचच अकोला पोलिसांनी कारवाई करत सय्यद कमरुद्दीन सय्यद इस्माईल यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 74, 75, 308 आणि 351 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रार करणाऱ्या शिक्षकाच्या म्हणण्यानुसार आरोपीने तिच्याकडे अनैतिक संबंधाची मागणी केली, तसेच मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. फक्त एका शिक्षिकेनेच नव्हे तर त्यांच्या संस्थेच्या इतरही अनेक महिला कर्मचाऱ्यांनी असे आरोप लावले आहेत. तो ये सब चलने वाला नहीं. सर, उनकी लड़की फारिया समरीन है, वो लेडीज पे प्रेशर डालेगी सर. कुछ जो इलीगल नहीं, अभी जितने भी इलीगल एक्टिव होते हैं लेडीज और जेंट्स, उनका दामाद और बेटा सर फाजुद्दीन, दामाद का नाम है जावेदुर रहमान, वाजिदुर रहमान. ये लोग इतना प्रेशर डालते सर टीचरों पर, तुम्हें बंद करके ये मारते देखिए, और तुम लोग हमारा कुछ भी नहीं बिगाड़ ये सकते. अभी पिस्टल के नोक पर ये लेडीज टीचरों को बोलता है कि तुम्हारे पिछवाड़े में गोली मारूंगा. तो ये बड़ी शर्मनाक बात है. लेडीज टीचरों को बोलता है कि तुम्हारे पिछवाड़े में गोली मारूंगा और लेडीज टीचरों के साथ ये सेक्सुअल हरासमेंट करने की कोशिश करता है, लेडीज टीचरों को छेड़ता है. दूसरी बात आप मैं बता दूं कि इस व्यक्ति को फरार ये था ना, फरार था ना, क्या तड़ीपार. तो इसको ये तड़ीपार किया गया है. तड़ीपार और 45 के ऊपर इस पे गुना दाखिल किया है. तो ये शिक्षण विभाग कहाँ है भाई? शिक्षण विभाग, आप इन पे कड़क कार्रवाई कीजिए. सय्यद कमरुद्दीन यांच्या संस्थेच्या अखत्यारीत अकोला जिल्ह्यात एकूण 22 उर्दू शाळा येतात. यातील अनेक शिक्षिका आणि कर्मचारी अत्याचारग्रस्त असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मेरे पास जब इसकी 2500 कंप्लेंट आई सेक्सुअल हरासमेंट की, ये फिर क्या किसी बच्चियों को उठा लेता है, इनके टीचरों के बच्चों को उठा लेता है. अब ये जैसा पेंशनर है, इनका पेंशन में से उसको 50% चाहिए, समझे क्या? उनकी पेंशन में से उसको 50%, तो हर टीचर से इसको पैसा चाहिए. और बहुत सारी चीज़ें ऐसी थी कि जो देख के आप दंग रह जाएंगे. जैसे इन्होंने एक दूसरे स्कूल में एक रूम बनाया, कमरा बनाया पर्सनल, वहाँ पे हर टीचर को आने के लिए बोलता है, और वो टीचर नहीं गई तो फिर उसके पीछे अपने हिसाब से जैसा उसको नोटिस देगा. उसका हर टीचर से यही है कि भाई हमको सेक्सुअली करना है, यानी उसको सपोर्ट हरासमेंट करनी है. तो हर ऐसी काफ़ी टीचरों की मेरे पास कंप्लेंट आई. अभी कुछ टीचर है और लेडीज़ टीचर है, लेकिन वो कैमरे के सामने आना नहीं चाहती. वो आपको इन रूम में आपको बयान दे देंगे कि वो क्या करता है. फिर दूसरा ये है कि टीचर लेडीज़ टीचरों को ले जाकर रूम के अंदर बंद करके मारता है. तो ये बहुत ही दयनीय चीज़ है, ये नहीं होना चाहिए. मैं यहाँ के जो एसपी है, आईजी साहब से रिक्वेस्ट करूँगा कि ऐसे लोगों पर तुरंत कड़क एक्शन ले और तुरंत कार्रवाई करे. जाने के बावजूद भी पुलिस एक्शन नहीं ले पा रही है. पुलिस इनके दबाव में कितनी है? क्या नहीं, है, माफ देखिए, करोगे, पुलिस पर भी कार्रवाई होगी? नहीं, बिल्कुल होना चाहिए. जो भी इस केस से रिलेटेड जो लोग हैं उन पर कार्रवाई होनी चाहिए. क्योंकि भाई जब यहाँ ऐसे हमारी देखिए सरकार अभी लाडली बहना योजना चला रही है, तो वो बहनों को यानी बहनों को मजबूत करने के लिए चला रही है. और हम बहनों के साथ अगर ऐसा दयनीय व्यवहार होगा तो वो ठीक नहीं है ना. हम केजीएन उर्दू हाई स्कूल में असिस्टेंट टीचर थे सर, हमको टर्मिनेट कर दिया गया. हमसे इलीगल चीज़ों की मांगनी की गई, जिसके बिना पर उन्होंने हमको टर्मिनेट किए और 50% सैलरी मांगते सर मंथली. और इन चीज़ों को डिमांड अगर ना पूरी किए तो रूम में बंद करके हमको
मारते हैं और गलत काम करने के लिए सर उनकी लड़की फारिया समरीन और उनका दामाद जावेदुर रहमान हम पे प्रेशर डालते हैं। कहा जा रहा है कि बंदूक की नोक पर भी जी, अभी कोई चीज़ नहीं मांगो और ये कंप्लेंट देने के लिए जाओ ना सर तो बोलता मैं तुम्हारे पिछवाड़े में बंदूक की गोलियां दाग दूंगा अगर मेरे अगेंस्ट कंप्लेंट करेंगे। और कोई लेडीज़ अगर मेरे अगेंस्ट कंप्लेंट करेंगे तो पहले मैं उसके कपड़े यहाँ पर फाड़ूंगा, मेरी फैमिली उसके साथ रेप करेंगी और बाद में पुलिस स्टेशन वाले उसकी फिर भी नहीं लेंगे क्योंकि मेरी इतनी चलती है, मेरी इतनी पावर है। बंदूक की धमकी देने वाला कौन है? सैयद कमरुद्दीन, सैयद इस्माइल सर, वही संस्था सचिव है सर। गलत बातें जो हुई वो क्या हुई, आपको क्या बोला गया उनकी तरफ? सर डिमांड करते हैं सर। क्या डिमांड करते हैं? बोलिए डिमांड क्या है? सर फिजिकल रिलेशनशिप की मांगनी करते सर। आपने इसकी कभी कंप्लेंट की थी पुलिस में? सर हम पहले सर पुलिस में इसकी कंप्लेंट, पुलिस वाले सर जब हम वहाँ जाते हैं तो हमारा बयान लेने के लिए तैयार है ना, हमारी कंप्लेंट लेने के लिए तैयार रहते सर। हमने 10 चक्कर काटे सर, लेकिन वो बोलते हैं ये एजुकेशन डिपार्टमेंट का मैटर है, हम इसमें कुछ नहीं कर सकते, आप ईओ मैडम के पास जाओ, आप इधर जाओ, हमारी कंप्लेंट कोई नहीं लेता सर। पोलीस आता अधिक तपास करत असून सय्यद कमरुद्दीन यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे। या प्रकरणावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत। आदरणीय खान सर ने जिस टाइप की शिकायत करी है, जैसा सर का ऑब्जर्वेशन है उसके हिसाब से बहुत ही गंभीरता से पुलिस प्रशासन इसको लेगा एंड जिसके साथ भी गैरकृत्य हुआ है उन्होंने संबंधित पुलिस स्टेशन में जाके तकरार दाखिल करने पर कड़ी से कड़ी कार्रवाई आरोपी के विरुद्ध में की जाएगी। जो भी महिला के साथ गैरकृत्य हुआ है उनका तकरार जल्दी से जल्दी नोंद किया जाएगा एंड उस पर आगे कायदेशीर कार्रवाई कड़ी से कड़ी कारवाई की जाएगी। शिक्षकांवरील अत्याचाराचे गंभीर आरोप समोर आल्यानंतर अकोला पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे। सय्यद कमरुद्दीन लवकरच पोलिसांच्या ताब्यात येऊ शकतात। ये अभी पिस्टल के नोक पर ये लेडीज टीचरों को बोलता है कि तुम्हारे पिछवाड़े में गोली मारूंगा। हमसे इलीगल चीजों की मांगनी की गई, पहले मैं उसके कपड़े यहाँ पर फाड़ूंगा, मेरी फैमिली उसके साथ रेप करेंगी, हमें बंद करके हमको मारते हैं, फिजिकल रिलेशनशिप की मांगनी करते हैं, मैं तुम्हारे पिछवाड़े में बंदूक की गोलियां दाग दूंगा। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील सावर गावात तीव्र पाणी टंचाईने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट सरपंचाच्या कपड्यावर बेईमान असे लिहून त्याला दोरीने बांधले आणि उपविभागीय कार्यालयावर घागर मोर्चा काढला। गेल्या कित्येक वर्षांपासून गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अर्ज आणि निवेदने केली, मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। शेवटी संतप्त ग्रामस्थांनी हा आक्रमक पवित्रा घेत सरपंचासह प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला। पाणी द्या, पाणी द्या, सरपंच साहेब पाणी द्या, सरपंच झाला बेईमान, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, सरपंच साहेब निवडून आले, सरपंच साहेब निवडून आले, यवतमाळ जिल्ह्यातील सावर गावात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या आहे। गावातील महिलांना दिवसाला मैलोन मैल पाणी भरण्यासाठी जावे लागते। शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना जाहीर केली होती, मात्र अद्यापही हे काम पूर्ण न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। गावकऱ्यांनी सरपंचाच्या निष्क्रिय भूमिकेचा निषेध नोंदवत त्यांच्या कपड्यांवर बेईमान असे लिहिले आहे आणि दोरीनी बांधून मोर्चात सहभागी करून घेतलेत। हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर काढण्यात आला, जिथे ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। सावर गावातील ग्रामस्थांनी घेतलेला हा आक्रमक पवित्रा प्रशासनासाठी मोठा इशारा आहे। वर्षानुवर्षे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या गावकऱ्यांनी आज संतापाचा उद्रेक केला आहे। आता प्रशासन याची दखल घेणार का? पाणी टंचाईवर काही ठोस उपाय केले जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर।
शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। अकोला जिल्ह्यातील अनुदानित उर्दू शाळांमध्ये मोठा घोटाळा समोर आला आहे। महिला शिक्षकांनी शाळा व्यवस्थापकांवर गंभीर आरोप लावले आहेत। लैंगिक शोषण, वेतन कपात आणि मानसिक छळ। महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या प्रकरणाची गंभीरता ओळखून तातडीने FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। चला पाहूया संपूर्ण वृत्तांत। महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांच्या दौऱ्यात मोठा खुलासा झाला आहे। पातूर तालुक्यातील अलहाज सलीम जकरिया उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या महिला शिक्षकांनी शाळा व्यवस्थापक सय्यद कमरुद्दीन यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत। सर ये कितने सालों से ये सब चल रहा है? सर यहाँ हम 2009 से अपॉइंटमेंट है सर। तो पहले नॉन ग्रांट स्कूल में हमने 8-9 साल किए सर, तो तब कुछ नहीं था क्योंकि हमने फ्री में काम किए। लेकिन जैसे ही हमारा 20% सैलरी हमारा ग्रांट आ गया सर, तब से हमको तकलीफ शुरू हो गई। महिला शिक्षकों से उनकी सैलरी में से भी अमाउंट मांगा जाता है? जी 50% सर। हमने इनकार किया सर। पहले हमारा 50% ग्रांट आया, 20% तो उन्होंने 10% लिए, फिर 40% आया सर, तो फिर हमने इनकार किया तो उन्होंने हमारी 5 महीने सैलरी रोक दी सर। वो लेटर हमने पूरे फाइल के अंदर लगाए हैं। फिर उसके बाद जैसे 60% का ग्रांट आया सर, तो इन्होंने 30% की डिमांड की। हमने इनकार किया तो इन्होंने हमको सस्पेंड कर दी। 2 साल से इन्होंने हमको सस्पेंड किया सर। फिर हमने मांगनी की, इन्होंने पेमेंट नहीं डाले तो हम कोर्ट में गए। कोर्ट से हम केस जीत के आए। 4 महीने हो गए, लेकिन हमारे को इन्होंने यानी कोर्ट बताया। या शिक्षकांच्या म्हणण्यानुसार शाळा व्यवस्थापक वेतनाचा 50% भाग जबरदस्तीने वसूल करीत होता। विरोध केल्यास मानसिक व शारीरिक छळाचा सामना करावा लागत होता। याशिवाय महिला शिक्षकांना लैंगिक शोषण व धमक्यांना सामोरे जावे लागत होते। अभी कोई चीज़ नहीं मांगो और ये कंप्लेंट देने के लिए जाओ ना सर, तो बोलता मैं तुम्हारे पिछवाड़े में बंदूक की गोलियां दाग दूंगा अगर मेरे अगेंस्ट कंप्लेंट करेंगे। और कोई लेडीज़ अगर मेरे अगेंस्ट कंप्लेंट करेंगी तो पहले मैं उसके कपड़े यहाँ पर फाड़ूंगा, मेरी फैमिली उसके साथ रेप करेंगी और बाद में पुलिस स्टेशन वाले उसकी फिर भी नहीं लेंगे क्योंकि मेरी इतनी चलती है, मेरी इतनी पावर है। बंदूक से धमकी देने वाला कौन है? सैयद कमरुद्दीन, सैयद इस्माइल सर, वही संसद सचिव है सर। अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांना त्वरित FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। सर्व शाळांची तपासणी होणार आणि पॉलिटिकल सपोर्ट पण जे आहे पॉलिटिकल उस पार्टी की मानसिकता दिखती है कि उन्होंने कैसे लोगों को तैयार किया है। तो ये यहाँ अब चलने वाला नहीं। ये महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस जी की सरकार है, सबका साथ सबका विकास और सबके विश्वास की सरकार है। तो यहाँ किसी पर भी अन्याय होने वाला नहीं और यहाँ पे जो भी गलत दिखा उसको सीधा जेल भेजा जाएगा। उस पर कोई यानी वो किसी पार्टी का, किसी भी पार्टी का रहे ऐसा नहीं, कोई भी पार्टी का व्यक्ति रहे उस पर यानी कि कोई यानी कि बरती नहीं जाएगी, उसको बिल्कुल सीधा जेल भेजा जाएगा। तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील उर्दू शाळांमध्ये सुरू असलेल्या अनियमितता आणि शोषण प्रकरणाची व्यापक चौकशी केली जाणार असल्याचे संकेतही दिले आहेत। सुना है बहुत हॉरिबल है, क्या क्या आपको बताया गया है? देखिए, हम तो मेरे पास जब इसकी 2500 कंप्लेंट आई सेक्सुअल हरासमेंट की, ये फिर क्या किसी बच्चियों को उठा लेता है, इनके टीचरों के बच्चों को उठा लेता है। अब ये जैसा पेंशनर है, इनका पेंशन में से उसको 50% चाहिए, समझे क्या? उनकी पेंशन में से उसको 50%, तो हर टीचर से इसको पैसा चाहिए। और अभी मैंने पता कि जो हमारी सुचिता करके यहाँ पे शिक्षण अधिकारी, ये स्कूल ही फ्रॉड है। एक्चुअली एक जगह में 2 स्कूल नहीं हो सकते, एक जगह में एक। अभी आप देखिए स्कूल के हालात है, ये सिर्फ और सिर्फ गवर्नमेंट का पैसा डकारने के लिए, फ्रॉड करने के लिए इस टाइप के जो काम यहाँ बच्चे भी नहीं होंगे मेरे को लगता है। जब हम अभी तो मेरे दौरे के बारे में मालूम पड़ा है, अगर दौरे के बारे में नहीं मालूम रहता तो यहाँ पर बच्चे भी नहीं मिलते। तो कंप्लेंट ऐसी है मेरे पास कि मैं आपको बता नहीं सकता। तो ये क्या है, माइनॉरिटीज़ की जो स्कूल है इनको क्या टीचर अपॉइंट करने के डायरेक्ट पावर है, और डायरेक्ट पावर रहने के कारण के पर टीचर से 30-40 लाख रुपए अपॉइंट करने का ले लेते। या तो सबसे पहले अपने घर के लोगों को, जो क्लर्क रहता है उसको हेडमास्टर बना देते। तो इस टाइप के भी लोग, अभी यहाँ का HM जो है वो फरार है। 50 कंप्लेंट है, तुम लोगों के समझे क्या? मेरे को मालूम है नहीं, किसी एक आदमी मिसकंडक्ट कर सकता है। 50 लोगों की कंप्लेंट है मेरे पास। बिल्कुल नहीं। मैं आपका एक्सप्लेनेशन दूर से
जब यहाँ पर कोई चार्ज नहीं था, यहाँ का जो हेडमास्टर है वो चलेगा छुट्टी पर, इन सभी के पास में गए सर चार्ज लेने के लिए, कोई भी तैयार नहीं था। पूरी फाइल तैयार है हमारे पास सर, पूरा प्रूफ सर है अगर सर, कि हम चार्ज लेने के तैयार थे। सर सुनिए सर, और ये भी देखो सर नोटिस में ये जो मेरे हाथ का टाइम टेबल बनाया हुआ है सर, मेरे हैंडराइटिंग क्रॉस चेक एक मिनट, नोटिस एक मिनट, बोर्ड के फॉर्म सब बताइए सर, बोर्ड के फॉर्म भी खुद भरे, जबकि इनका अप्रूवल वगैरह कुछ भी नहीं है सर, पूरे इलीगल तरीके से। ये इनकी साइन है सर, मास्टर में असिस्टेंट टीचर बने सर, हमको HM बन के नोटिस दिए, हमारे पास पूरा रिकॉर्ड है। जी जी, मेरे पास है रिपोर्ट सर है, बिल्कुल झूठे इल्जाम लगा के गलत इल्जाम नोटिस दिए। करवाइए तुरंत। आप बताइए समझे, ये सरकार को बेवकूफ बना रहे। मास्टर रोल पे सुचिता बिना परमिशन के मास्टर रोल पे साइन कर सकते क्या? बिल्कुल नहीं कर सकते सर। इस बिना पर इनको सोसाइटी के अध्यक्ष ने सस्पेंड किए सर, वो भी लेते हैं हमारे पास कि इन्होंने किस तरह से लोग टीचर को मानसिक त्रास दिए। मैंने अभी सबसे पहले यहाँ का HM के बारे में पूछा तो वो यहाँ पे था नहीं, वो फरार है। तो ऐसी एक्टिविटी यहाँ पे चलती है और बहुत सारी चीज़ें ऐसी थी कि जो देख के आप दंग रह जाओगे। जैसे इन्होंने एक दूसरे स्कूल में एक रूम बनाया, कमरा बनाया पर्सनल, वहाँ पे हर टीचर को आने के लिए बोलता है ये, और वो टीचर नहीं गई तो फिर उसके पीछे अपने हिसाब से जैसा उसको नोटिस देगा। उसका हर टीचर से यही है कि भाई हमको सेक्सुअली करना है, यानी उसको सपोर्ट हरासमेंट करनी है। तो हर ऐसी काफ़ी टीचरों की मेरे पास कंप्लेंट आई। अभी कुछ टीचर है और लेडीज़ टीचर है, लेकिन वो कैमरे के सामने आना नहीं चाहती। वो आपको इन रूम में आपको बयान दे देंगे कि वो क्या करता है। फिर दूसरा ये है कि टीचर लेडीज़ टीचरों को ले जाकर रूम के अंदर बंद करके मारता है। तो ये बहुत ही दयनीय चीज़ है, ये नहीं होना चाहिए। मैं यहाँ के जो SP है IG साहब से रिक्वेस्ट करूँगा कि ऐसे लोगों पर तुरंत कड़क एक्शन ले और तुरंत कार्रवाई करे। यामध्ये महत्त्वाचे आरोप आहेत की शिक्षकांकडनं वेतनाचा 50% भाग जबरदस्तीने वसूल केला जात होता, विरोध केल्यास मारहाण आणि धमक्या दिल्या जात होत्या, तर महिला शिक्षकांना अश्लील टिप्पणी आणि मानसिक छळाचा सामना करावा लागत होता। हम KJN उर्दू हाई स्कूल में असिस्टेंट टीचर थे सर, हमको टर्मिनेट कर दिया गया। हमसे इलीगल चीज़ों की मांगनी की गई, जिसके बिना पर उन्होंने हमको टर्मिनेट किए और 50% सैलरी मांगते सर मंथली। और इन चीज़ों को डिमांड अगर ना पूरी किए तो रूम में बंद करके हमको मारते हैं। और गलत काम करने के लिए सर उनकी लड़की फारिया समरीन और उनका दामाद जावेदुर रहमान हम पे प्रेशर डालते हैं। फिर हमने उनकी चीज़ नहीं माने तो हमारे मास्टर उठाना शुरू कर देते हैं, परेशान करना शुरू कर देते हैं। हम ड्यूटी करने के बाद में भी सर हमको एब्सेंट बताते, यानी हम पे गलत इल्ज़ाम लगाकर हमको परेशान करते। और अगर हम कंप्लेंट बोले कि हम कंप्लेंट करते जाके तो हमारे फैमिली के लोगों को मारने की, टांगे तोड़ने की धमकी देते। गलत बातें जो हुई वो क्या हुई, आपको क्या बोला गया उनकी तरफ? सर डिमांड करते हैं सर। क्या डिमांड करते हैं? बोलिए डिमांड क्या है? सर फिजिकल रिलेशनशिप की मांगनी करते सर। आपने इसकी कभी कंप्लेंट की थी पुलिस में? सर हम पहले सर पुलिस में इसकी कंप्लेंट, पुलिस वाले सर जब हम जाते हैं तो हमारा बयान लेने के लिए तैयार है ना, हमारी कंप्लेंट लेने के लिए तैयार रहते सर। हमने 10 चक्कर काटे सर, लेकिन वो बोलते हैं ये एजुकेशन डिपार्टमेंट का मैटर है, हम इसमें कुछ नहीं कर सकते, आप ईओ मैडम के पास जाओ, आप इधर जाओ, हमारी कंप्लेंट कोई नहीं लेता सर। पोलिसांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं वाटतं तुम्हाला? जी पुलिस इस पर अनदेखी कर। हाँ सर, हम कोई भी कंप्लेंट लिखा है तो पहले तो हमारा जो हम बोलना चाहते हैं, जैसे आप लोग सुन रहे हैं सर, तो ऐसा हमारा कोई सुनता नहीं है। बोलते आपके पास इसका कोई प्रूफ है क्या? अब सर हम बॉडी के अंदर कैमरा लेके तो नहीं चलेंगे ना, हमारे साथ हादसा अचानक हो सकता ना सर, तो वो प्रूफ मांगते। अब उस टाइम में एकदम हमारे पास प्रूफ नहीं रहते। फिर धीरे धीरे जैसे इन्होंने हमको परेशान करना शुरू किया सर, तो हमने क्या किया कि इनके प्रूफ जमा करना शुरू किए, इनके एविडेंस शुरू किए। तो जो फाइल हमने पूरी सर के पास में दिए कि किस तरह से हमको ये परेशान करते हैं और पैसों की मांगनी करते हैं और जान से मारने की धमकी देते हैं। किसी के साथ में हुआ है क्या? जी मैडम, वो सर एक है 76 का गुना दाखिल है। एक चीज़ बताइए, महिला शिक्षक हो गया ना, हमारी बात सुनना चाहिए। हमने आज तक किसी को पैसा मांगा नहीं और ना मैं किसी को मुफ्त में, सब नौकरी लगे हुए लोग हैं। मैं ये सब चल रहा है, सिर्फ मैंने काम किया है, इसलिए मेरे को ये कर रहे हैं। प्यारे साहब भाजपा के नेता है, वो अपने आप को राज्य मंत्री बनाने के लिए हम मुसलमानों को बुरा कर रहे हैं। वो कहते हैं कि उर्दू तालीम बंद करो, वो कहते हैं कि उर्दू किताबें क्यों होना, और किताब कर क्यों होना। तो जब तक प्यारे साहब ये आयोग इसको बुरा नहीं कहेगा मुसलमानों को उर्दू, तो प्यारे साहब की इमेज नहीं बढ़ेगी। तो मेरी इतनी विनंती है कि मेरी खोज चौकसी इसके पहले LCB से हो गई, CBI से हो गई, मेरे यहाँ पर 38 लोग की उसके ऊपर रेड गिरी, मैं इससे बस बरी हो गया। नहीं, बिल्कुल होना चाहिए। जो भी इस केस से रिलेटेड जो लोग हैं उन पर कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि भाई जब यहाँ ऐसे हमारी देखिए सरकार अभी लाडली बहना योजना चला रही है,
तो वो बहनों को शिक्षा यानी बहनों को मजबूत करने के लिए चला रही है। और हम बहनों के साथ अगर ऐसा दयनीय व्यवहार होगा तो वो ठीक नहीं है ना। ये एक वाइट कॉलर माफिया है ये। आदरणीय खान सर ने जिस टाइप की शिकायत करी है, जैसा सर का ऑब्जर्वेशन है, उसके हिसाब से बहुत ही गंभीरता से पुलिस प्रशासन इसको लेगा। एंड जिसके साथ भी गैरकृत्य हुआ है उन्होंने संबंधित पुलिस स्टेशन में जाके तकरार दाखिल करने पर कड़ी से कड़ी कार्रवाई आरोपी के विरुद्ध में की जाएगी। जो भी महिला के साथ गैरकृत्य हुआ है उनके तकरार जल्दी से जल्दी नोंद किया जाएगा एंड उस पर आगे कायदेशीर कार्रवाई कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी। अकोला जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये शिक्षकांच्या शोषण आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। दोषींवर कठोर कारवाई होईल का? पीडितांना न्याय मिळेल का? अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी कठोर भूमिका घेतली असली तरी पुढील कारवाई कितपत प्रभावी ठरते हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। नागपूरच्या पारडी पोलीस ठाणे हद्दीत 11 फेब्रुवारीच्या सकाळच्या सुमारास 50 वर्षीय विजय भांडेकर हे आपल्या घरून निघाले असता समोर चौकात तिघांनी त्यांना अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला। जखमीचा मुलगा घटनास्थळी आला असता तिघे आरोपी फरार झालेत। जखमीच्या मुलाने आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींमध्ये एक विधी संघर्षित ग्रस्त बालक आहे, त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे। आदल्या दिवशी झालेल्या वादाचा प्रतिशोध घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। कल तारीख 11 फरवरी 2025 को करीबन सुबह 9:45 के करीबन यहाँ जो जख्मी हैं विजय भांडेकर, उम्र 50 साल, गिरजानगर भांडेवाड़ी, ये अपने घर से सुबह निकला। तब वहाँ पे घर के सामने वो अपने घर से एक्टिवा से निकला, जैसे सामने कॉर्नर पे पहुंचा वहाँ पे 3 आदमी वहाँ पे उसको दर दबोचे उसको आड़े किए, गाड़ी को रुका है। और उसमें से एक जन ने उसमें एक धारदार शस्त्र से उसके ऊपर हमला किया। वो हमला की वजह से उसको सर पे चोट लगी है और वहाँ पे गिर गया। उससे उतने में वहाँ पे हेल्प के लिए आए लड़का वगैरह, तो ये तीनों वहाँ से भाग गए। वहाँ उनका जो लड़का है मंथन विजय भांडेकर रहे, इन्होंने वो उनके पिताजी जो विजय भांडेकर है वो जख्मी थे, उनको भवानी हॉस्पिटल में एडमिट किए हैं, वहाँ उनका ट्रीटमेंट चालू है। और ये जो उनका लड़का है मंथन विजय भांडेकर के कंप्लेंट के ऊपर पुलिस स्टेशन पारडी के वहाँ पे केस रजिस्टर हुआ है, जहाँ से मार डालने की कलम लगाए है। कलम 109, 126(2) भारतीय न्याय संहिता के तहत वहाँ पर उनके ऊपर केस रजिस्टर किया है। और ये जो मारने वाले थे वो 3 लड़के हैं। उनका नाम है अश्विन भूमेश्वर बघेल, वही उम्र 19 साल, और नितिन पुरुषोत्तम गजापुरे, उम्र 19 साल, और एक नाबालिग है 15 साल का। ये इन्होंने तीनों ने मिलकर वहाँ पे उनके उसका हमला किया था। और इनमें से तीनों को पारडी के जो डीबी पथक है उन्होंने कब्जे में ले लिया। और यहाँ के 2 जो है बालिग है उनको अभी अरेस्ट किए हैं, और जो नाबालिग है उनको अभी रिमांड होम पे रखे हैं। और ये जो अरेस्ट किए हुए 2 आदमी जो इंसान आरोपी हैं, इनको अभी आज कोर्ट में पेश करने जा रहे हैं। प्राथमिक तहकीकात में ये सामने आ रहा है कि वो पहले की रात में जो नाबालिग हैं उनके साथ तो ये जो जख्मी है इनका कोई बाचा-बाची हुई थी, झगड़ा हुआ था। उस झगड़े को लेकर ये जो सुबह उन्होंने दोस्तों को बुला के उनके ऊपर हमला किया है। और आगे की और तहकीकात चालू है, और कोई उसमें इन्वॉल्व है क्या किसी के कहने पे चालू है वो हमला किया है, इसके बारे में अभी कस्टडी लेने के बाद उनका तहकीकात करेंगे। अभी फिलहाल जो ये इसका तपास है वो API भागवत करके कर रहे हैं, और सीनियर के सुपरविजन में काम चालू है। जख्मी का उसका प्राइवेट बिजनेस है, विजय वसंतराव भांडेकर करके हैं। ये इनका कोई रियल एस्टेट का भी काम है और ट्रांसपोर्ट का भी काम है। अभी फिलहाल वो जो एडमिट है उनका भी स्टेटमेंट पूरी तरह से होने का है और तहकीकात चालू है। हे होते नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाणे हद्दीतील घटना। रागाच्या आवेशात येऊन एक 15 वर्षाच्या विधी संघर्षग्रस्त बालकाने हा नियोजित हल्ला केला अशी माहिती प्राप्त झाली आहे।
एक नजर नागपूरच्या क्राईम जगतावर. नागपूरच्या गुन्हे शाखा क्रमांक 3च्या पथकाने अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या आरोपींविरुद्ध मोठी कारवाई करत त्याला अटक केली आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विटापट्टी चौक येथे 52 वर्षीय सुनील भिमटे याने प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पान मसाल्याचा व्यवसाय सुरू केला होता. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करण्याची योजना आखली. पोलिसांच्या सापळ्यामुळे आरोपी सुनील भिमटेवर छापेमारी करण्यात आली आणि त्याच्या ताब्यातून एकूण 4,09,807 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपी सुनील भिमटे प्रतिबंधित पदार्थ विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाल्यावर यशोधरानगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल हा तंबाखू आणि पान मसाल्याच्या प्रतिबंधित प्रकार असून तो सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. यशोधरानगर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असून पोलीस पुढील तपास सुरू करीत आहेत. हमें हमारे वरिष्ठ अधिकारियों के मार्फत जानकारी मिली थी कि एक जो आरोपी है सुनील बुदाजी भिमटे, यह प्रतिबंधित सुगंधित तंबाकू और पान मसाले का व्यापार कर रहा है और उसका ट्रांसपोर्टिंग कर रहा है. इस खबर के आधार पर हमने विटापट्टी चौक पुलिस थाना यशोधरानगर यहाँ पर कार्रवाई की. उसमें आरोपी जो है सुनील बुदाजी भिमटे, उम्र 52 साल, रहना इंदौरा जरीपाटका नागपुर, इसके कब्जे में से हमने कुल मिलाकर 4,09,807 रुपये का प्रतिबंधित सुगंधित तंबाकू और पान मसाला कब्जे में लिया है और उसके ऊपर गुना दर्ज करके आगे की कार्रवाई शुरू है. ये जो आरोपी है वह मध्य प्रदेश से यह जो प्रतिबंधित सुगंधित तंबाकू और पान मसाला लाता था और आगे वो कहाँ बेचना चाहता था, इस बारे में हमारा इन्वेस्टिगेशन शुरू है अभी. और इसके लिए वो जो वाहन इस्तेमाल कर रहा था वह एक इनोवा कार है, उसका नंबर है MH30AA4437. यह हमने उसके कब्जे में से जब्त किया है. नागपूर शहरातील या प्रकारच्या तपासामुळे अवैधरित्या अंमली पदार्थांच्या विक्रीला रोखण्यासाठी पोलीस विभागाची आणखी कडक कारवाई सुरू राहील. एक नजर नागपूरच्या क्राईम जगतावर. नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी महिला फर्निचरचा व्यवसाय करीत होती. शक्तीनगर येथे राहणारा 30 वर्षीय आरोपी गौरव प्रशांत राणे हा फिर्यादीकडे काम मागण्यास गेला. तेव्हा फिर्यादीने त्याला दुकानात कामावर ठेवले. महिलेचा पती तिला सोडून गेला आणि ती एकटी राहत होती. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपीने तिच्याशी जवळीक साधत संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिला असता आरोपीने तिच्याशी जबरदस्ती केली. फिर्यादीने यशोधरानगर पोलीस ठाणे अंतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंदविलाय. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. साल की महिला है उम्र की, उनका एक फर्नीचर का बिजनेस था, पीस फर्नीचर करके, और उनका फर्नीचर का बिजनेस था, वो मजदूर की तरफ से फर्नीचर तैयार करके सेलिंग का काम करते थे. इसमें का जो आरोपी है, आरोपी गौरव प्रशांत राले, उम्र 30 साल, रहना शिव शक्ति नगर नागपुर, ये उनके तरफ काम मांगने गया था. उन्होंने उसको फर्नीचर के ऑर्डर लाना या तो फिर फर्नीचर का देखरेख के लिए मजदूर की तरफ इसको काम से रखा था. पीड़िता का पति पीड़िता को छोड़ के गया था. ये उसने चांस ढूंढ के पीड़िता से शारीरिक संबंध प्रस्तावित किए, लेकिन बाद में उसने नकार देने के बाद में उसने उसको उनके साथ में ज़बरदस्ती बलात्कार किया. उस आधार पे पीड़िता की जो रिपोर्ट अपने को प्राप्त हुई उस पर से अपन ने गुना दाखिल किया और आरोपी को अपन ने अरेस्ट किया. आरोपी लॉकअप में पिशार में है. आगे की इन्वेस्टिगेशन शुरू है. पहले तो उन्होंने नज़दीक शादी पीड़िता से पति न होने के कारण, और बाद में उसने ज़बरदस्ती की है. तो जब ज़बरदस्ती की तो पीड़िता ने जब जैसे रिपोर्ट दिया वो रिपोर्ट पे से अपन ने गुना दाखिल किया है. पिशार आज तक है उनका पिशार, 12 तारीख तक पिशार दिया है कोर्ट ने. हाँ, आगे का तफ्तीश चालू है, इन्वेस्टिगेशन चालू है. नागपूर शहरातील या प्रकारच्या तपासामुळे आरोपीला वेडीस पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. एक नजर नागपूरच्या क्राईम जगतावर. नागपूरच्या गुन्हे शाखा क्रमांक 3च्या पथकाने अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या
आरोपींविरुद्ध मोठी कारवाई करत त्याला अटक केली आहे. नागपूरच्या लखनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महत्त्वाची घटना घडली आहे, जिथे पोलीस विभागाने अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या 2 आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी 27 वर्षीय अभिषेक उर्फ दादू मोतीलाल राजने आणि सारंग सुरेश उघडे यांच्या ताब्यातून 30 ग्रॅम मॅफेड्रिन पावडर, एक रेडमी कंपनीचा मोबाईल तसेच एक SS कंपनीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आरोपी अभिषेक राजने आणि सारंग उघडे हे नंदनवन झोपडपट्टी आणि कर्नल बाग या परिसरांमध्ये राहत होते. हे दोघेही अवैधपणे अंमली पदार्थ बाळगून नागपूरच्या विविध भागात हे माल विकत होते. पोलीस निरीक्षकांची माहिती असताना हे आरोपी जुना बगडगंज हरीश किराणा स्टोअरच्या समोर रोडवर एकत्र आले होते. तेव्हा पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्यांच्या ताब्यातील 2,15,000 रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त केलाय. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपी अभिषेकने सांगितले की त्यांनी मॅफेड्रिन पावडर हे सारंग उघडे यांच्याकडून घेतली होती. या प्रकरणात सारंग उघडे फरार असून त्याचा शोध पोलिसांनी सुरू ठेवला आहे. नागपूर शहरातील या प्रकारच्या तपासामुळे अवैधरित्या अंमली पदार्थांच्या विक्रीला रोखण्यासाठी पोलीस विभागाची आणखी कडक कारवाई सुरू राहील. नांदेड जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे, जिथे एका शिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. या घटनेमुळे स्थानिक समाजात रोषाची लाट उसळली आहे. बघूया सविस्तर माहिती. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा गावात घडलेल्या या भीषण घटनेने संपूर्ण प्रदेशाला हादरवून सोडले आहे. या घटनेत आरोपी राजू सिंह चव्हाण नावाच्या शिक्षकाने पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्याच्या सबबीखाली अल्पवयीन विद्यार्थिनीला स्वतःच्या गाडीत बसवून नेले आणि तिला गुंगीचे औषध दिल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आणि ही गोष्ट कोणालाही सांगू नये अन्यथा तिचा जीव घेण्याची धमकी दिली. या भीषण गुन्ह्यातील आणखी एक भयावह पैलू म्हणजे आरोपी शिक्षकाने हा गुन्हा व्हिडिओत कॅप्चर केला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन मुलीचे पुन्हा पुन्हा शोषण केलेत. ही घटना उघडकीला आली तेव्हा मुलीच्या कुटुंबियांनी तिच्या आरोग्यातील बदल लक्षात घेतला आणि तिला प्रश्न विचारलेत. त्यावेळी मुलीने ही भीषण घटना कुटुंबियांना सांगितली. या गुन्ह्यामुळे मुलगी गरोदर झाली होती आणि नंतर तिचा गर्भपात करण्यात आला. या घटनेवर रागावलेल्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आरोपी शिक्षकाविरुद्ध पोस्को कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरामध्ये घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. ज्या कोणी आरोपीने हे कृत्य केलं हा तर संबंध महाराष्ट्रातील शिक्षण विभागावर अतिशय याचा भयंकर असा परिणाम होणार आहे. शिक्षकाला ज्याप्रमाणे आपण गुरु म्हणतो त्यात हरामखोराना असा हा प्रकार तामसा शहरात केलेला आहे. आतापर्यंत अशी घटना आमच्या शहरात घडलेली नाही. एक अल्पवयीन मुलगी इयत्ता 10वी वर्गामध्ये शिकणारी तिच्यावर जर अशा प्रकारे तो मादरतोद असा अमानुषपणे जर तिच्यावर असं लैंगिक शोषण करत असेल तर हा खटला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज संपूर्ण तामसावासी आणि सर्कलच्या वतीने हा बंद पाळण्यात आलेला आहे. या घटनेमुळे स्थानिक समाजात रोषाची लाट उसळली आहे. तामसा गावातील दुकानदार आणि रहिवाशांनी या घटनेच्या निषेधार्थ आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. नागरिकांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे आणि या गुन्ह्याची चौकशी सुरू आहे. या गंभीर गुन्ह्यामुळे आरोपीला सर्वात कठोर शिक्षा मिळावी अशी समाजाची मागणी आहे. एका शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर अत्याचार करून ही निंदनीय घटना तामसा येथे घडलेली आहे व त्याच्या निषेधार्थ आज पूर्ण तामसा मार्केट आमचं कडकडीत बंद आहे व जे गुन्हेगार असतील याच्यामध्ये त्याच्यावर योग्य ती कारवाई कडक कारवाई करण्यात यावी याच्यासाठी आमचा हा बंद आहे व पूर्ण तामसा गावातले हे काळीमा फासणारी घटना आहे. आजपर्यंत आमच्या तामसामध्ये अशी घटना घडलेली नाही व यापुढे असं करण्याची कोणाची ताकद होऊ नये यामुळे पूर्ण तामसाचं नाव आमचं खराब झालेलं आहे व अशा पुढे घटना होऊ नये याच्यासाठी योग्य ती कडक कारवाई व्हावी हीच आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले आहे. ही दुर्दैवी घटना पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज उजळून आणते आहे.
चौकशी सुरू असताना समाजातील लोक पीडितीला न्याय मिळावा यासाठी आग्रह धरीत आहेत, तर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. तोपर्यंत जागरूक रहा आणि सुरक्षित रहा. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या स्कूल बस अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या अपघातात 13 विद्यार्थी जखमी झाले असून त्यातील एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे. यावर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत तहसीलदार मार्फत परिवहन विभागाकडे तपासणीची मागणी केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळांच्या स्कूल बस आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे. विषय असा होता की जे 8 तारखेला दुपारी जे ऑटोला अपघात होऊन लहान शाळकरी मुलं जखमी झाली, त्याविषयी आम्ही आमची मागणी होती की सगळ्या शाळेला चालणारी स्कूल बस, ऑटो यांचं स्ट्रक्चर ऑडिट झालं पाहिजे. कारण याच्यावर शिकाऊ ड्रायव्हर आहेत, चालक आहेत शिकाऊ, ते विद्यार्थ्यांची कुठलीही काळजी करत नाहीत. आणि संस्था चालक पण बहुतांशी जबाबदार आहेत. संस्था चालक त्या ऑटो कुठला लागायला, कोण ड्रायव्हर याची कसली माहिती घेत नाहीत. गावातून लागलेले ऑटो तसे शाळेला जातात. येथे उद्या जर दुर्घटना ही मोठी घडली असती तर काय घडलं, कोण जबाबदार होतं याला. त्या दिवशी अपघात घडल्यानंतर अक्षरशः लहान लहान मुलं मम्मी पप्पाचा धावा करत होती. त्या ठिकाणी बाहेरच्या माणसांनी जाऊन त्यांना बाहेर काढलं, मदतीचा हात दिला, त्यांना धीर दिला. ती हृदयद्रावक घटना होती ती पाहता क्षणीची. त्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना हे विनंती केली की तुम्ही नांदेड जिल्ह्यातील जेवढे ऑटो आहेत शाळेला चालणारे, जेवढ्या बस आहेत, त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे, सगळ्यांची तपासणी झाली पाहिजे, ड्रायव्हर सहित सगळ्यांच्या तपासण्या झाल्या पाहिजेत. आणि ड्रायव्हर कुठल्याही गणवेशावर नसते. त्याच्यामध्ये जेव्हा वाहन चालवताना ड्रायव्हर गणवेश कंपल्सरी आहे, ड्रायव्हर गणवेशावर नसते. आणि कंपल्सरी शासनानं प्रत्येक स्कूलमध्ये बसमध्ये जी चालती त्या बसमध्ये एक महिला ठेवायला पाहिजे. महिला जी त्या मुलांना, लहान मुलांना हाताला धरून वर चढवलं, घरापर्यंत सुरक्षित पोहोचवलं. ह्यांच्या कुठल्याही शाळेच्या स्कूल बसवर महिला नसते. ती महिला आवश्यक आहे ठेवणं. आणि जे दुर्दैवी घटना घडल्यात महाराष्ट्रामध्ये, ते घटना घडू नये त्याच्याकरता ती महिला एक पाहिजे त्या शाळेच्या बसमध्ये. तसेच बस व अन्य वाहनांच्या स्ट्रक्चरल स्थितीची तपासणी करून सुरक्षेची खात्री करावी अशी मागणी करण्यात आली आहे. 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातासंबंधी आमचे तालुकाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे सुनील भाऊ वानखेडे यांच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही अर्धापूर तालुका तहसील येथे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले की सदरील गाडीचे कागदपत्रे तपासणे, फिटनेस तपासणे आणि जे इतर गाड्या ज्या आहेत, एक्सपायर झालेल्या गाड्या किती आहेत, काय नाही, आणि जे गाडीवर असलेला ड्रायव्हर शिकाऊ आहे का, त्याच्याकडे लायसन आहे का, हेवी लायसन आहे का, बॅच आहे का, इतर जितक्या काही गोष्टी असतात परिवहन महामंडळाच्या, ते सगळ्या तपासून योग्य ती कारवाई करावी नसेल त्या. आणि दुसरी एक महत्त्वाची आमची जी मागणी होती आज, ती मागणी म्हणजे की बाबा सदरील गाडीमध्ये महिला प्रतिनिधी असणं आवश्यक आहे त्या लेकरांसाठी. कारण आज जवळपास आमच्या तालुक्यामध्ये कमीत कमी 101 स्कूल बस आहेत. कुठल्याही स्कूल बसला महिला प्रतिनिधी नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही ड्रायव्हरला गणवेश नाही, कुठलीच गोष्ट नाही. हे आम्हाला सदर त्या दिवशी लक्षात आल्याच्या नंतर आमच्या तालुकाध्यक्षाच्या आदेशानुसार आम्ही आज तहसील कार्यालय येथे निवेदन सादर केलं आणि सदर कारवाईस पाठवण्यात यावे अशी विनंती करण्यात आली. परिवहन विभाग, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी यावर तातडीने कारवाई करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे. अपघातानंतर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले. नांदेड जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची योग्य तपासणी केली जाईल का? प्रशासन आणि परिवहन विभाग यावर काय भूमिका घेतील हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून भविष्यात असे अपघात होऊ नये यासाठी योग्य ती पावले उचलली जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना सपत्नीक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदावरून हलके फुलके परंतु अर्थपूर्ण भाष्य केले. काय म्हणालेत अशोक चव्हाण, पाहुयात प्रतिनिधी मनोज मनपूर्वे यांचा हा रिपोर्ट. माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते काहीसे शांत होते. मात्र या विश्रांतीला एक टप्पा मानत अशोक चव्हाण यांनी मिस्किल टिप्पणी केली आहे. ते म्हणालेत की IPL मध्ये पुढील बॅटिंगसाठी खेळाडूंना थोडा रेस्ट घ्यावा लागतो. विराट कोहलीही चांगला खेळल्यानंतर ब्रेक घेतो.
तो ब्रेक हा पुन्हा जोरदार खेळण्यासाठी असतो. आणि मला खात्री आहे सुधीर भाऊंचा हा रेस्ट पिरियडही लवकरच संपेल आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणात दमदार बॅटिंग करतील. म्हणजेच मंत्रीपद नसले तरी सुधीर मुनगंटीवार यांचे पुनरागमन निश्चित असल्याचा संकेत अशोक चव्हाण यांनी दिलाय. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नेहमी ज्यांच्याबद्दल गौरव केला जाईल अशा पद्धतीने महाराष्ट्र तिजोरी फार विचारपूर्वक हाताळली आणि समाजाला न्याय दिला. फक्त तुमच्या आर्यवैश्य समाजालाच नव्हे तर राज्यातील विविध घटकांना न्याय देण्याचं काम सुधीर भाऊंच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे. आणि म्हणून आजचा सत्कार सुधीर भाऊ तुमच्या जसं IPL मॅच मध्ये होतं ना की खेळाडूला काही महिने थोडा रेस्ट करावं लागते पुढची बॅटिंग करण्याकरता, तसा तुमचा रेस्ट पिरियड आहे हा. IPL मॅच मध्ये विराट कोहली चांगला खेळल्यानंतर थोडा ब्रेक दिला जातो. तो ब्रेक याकरता त्यांनी थोडा आराम रेस्ट करावा आणि पुन्हा जेवून ते उठून पुन्हा जोरदारपणे बॅटिंग करावी, त्याकरता ही रेस्ट पिरियड आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की हा रेस्ट पिरियड लवकर संपेल आणि महाराष्ट्राच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पुन्हा जोरदार बॅटिंग करण्याकरता तुम्ही तयार व्हाल आहातच. आम्हा सर्व मित्रांच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत. सुधीर मुनगंटीवार यांचा रेस्ट पिरियड लवकरच संपेल आणि ते पुन्हा राजकारणात सक्रिय होतील असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलाय. आता हे अंदाज कितपत खरे ठरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, JTPL चॅनल 73, RRC 899, फास्टवे चॅनल 256, सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भ नंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताजे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.